नमस्कार, मी सुरेंद्र मिश्रा. दिग्रस डिजिटल लाईव्हमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. भटकंती या सदरमध्ये आज एक नवीन ठिकाणची माहिती आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यामध्ये असलेलं एक कासोळा ठिकाण, ज्या ठिकाणचं महाकाली मंदिर अत्यंत प्रशस्त, भव्य, दिव्य आणि निसर्गरम्य अशा परिसरामध्ये आहे. 15 डिसेंबर रोजी अत्यंत एका पावन दिवशी या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा झाला. प्रामुख्याने मूर्तीच्या संदर्भात जर सांगायचं झालं तरी आगळ्या वेगळ्या प्रकारचं एक जे श्याम पाषाण असते त्याचा 6x7 घेर असलेल्या एवढ्या मोठ्या एक भव्य दिव्य अशा प्रतिमेचं या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह, एक सर्वांगीण माहितीचं चॅनल. या संस्थांमध्ये पुसद ते माहूर मार्गावर असलेला कासोळ्या या ठिकाणी या संस्थेचं हे भव्यदिव्य असं प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी असलेलं हे गणरायाचं अधिष्ठान अगदी समोर आहे. समोरच्या भागामध्ये अजय भाऊ मंदिराचं हे मुख्य सभागृह आहे. याच ठिकाणी श्री श्री महर्षी मातंग ऋषीची भव्य प्रतिमा स्थापित करण्यात आलेली आहे. कालभैरवाची प्रतिमा या ठिकाणी आहे. मूर्ती या ठिकाणी आहे. आणि हे जे आपण पाहत आहात हे आहे मुख्य अधिष्ठान मातेचं, काली मातेचं अधिष्ठान आहे. अत्यंत मनमोहक, कोरीव आणि भव्य दिव्य अशी ही प्रतिमा या ठिकाणी पाहायला मिळते. श्री क्षेत्र महाकाली संस्थान कासोळा इथे कालच आई महाकालीची प्राणप्रतिष्ठा महोत्सव साजरा झाला. आणि या उत्सवामागचं, मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठामागचा उद्देश एवढाच होता की भारतामध्येच ही दुसऱ्या नंबरवर आई महाकालीची कृष्णशिला या दगडापासून बनवलेली मूर्ती आहे. आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की आई महाकालीची प्रत्येक प्रतिमा ही संघारात्मक रूपात आहे. पण या महाकाली मातेची आपण मूर्ती बघत आहोत ही वरदहा मुद्रेत आहे. अर्थातच भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी आईचा या विग्रहाचं स्वरूप आपण इथं स्थापित केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला भारताच्या कानाकोपऱ्यातून सर्व लोक काल उपस्थित होते. माझी अशी इच्छा आहे की येत्या काही काळामध्ये हे ठिकाण एक ऐतिहासिक राहील, सनातन धर्मासाठी एक ऊर्जेचं स्थान राहील आणि युवा पिढीसारखे एक मार्गदर्शनाचंही स्थान राहील. कारण इथं योगिक क्रिया, ध्यानयोग शिबिर, यज्ञ, गोसेवा, समाज प्रबोधन असे अनंत कार्य इथं चालत असतात. यासाठी मी आपल्या संस्थांतर्फे आपल्या चॅनललाही शुभेच्छा देतो की आपण इथपर्यंत आलात आणि आम्हाला थोडं तुम्हाला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि आई महाकालीच्या दर्शनानिमित्त तुम्ही सहज आलेत, पण खरोखर आम्हालाही बरं वाटलं की ही दर्शन सोहळा तुमच्या मोबाईलच्या माध्यमानं म्हणा, तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमानं म्हणा, सगळ्यांपर्यंत पोहोचावा. हरिओम. अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे. विशेष करून ध्यानधारणेच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा एक आध्यात्मिक पर्वाच्या दृष्टिकोनातून किंवा एक सहकुटुंब एक भेटीसाठी एक अद्भुत असं हे ठिकाण आहे. आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका.